शिवून उरलेली कतरण असते तिला टाकून न देता तिचा कुठून कुठं उपयोग करायचा आहे। एक मोठा फॅब्रिक घेतलेला आहे आणि फॅब्रिकवरती परात ठेवून घेतलेला आहे गोल आकार येण्यासाठी आणि त्यानुसार इथं मार्किंग करून घ्यायची आहे। आता केलेली मार्किंग बरोबर त्या आकारामध्ये कटिंग करून घ्यायची आहे। बघा या ठिकाणी अखंड फॅब्रिक घेतलेले आहेत म्हणून इथं 2 तुकडे निघणार आहेत आपले गोल आकारामधले। आता बघा यानंतर आपल्याला ते दोन्ही फॅब्रिक आहे ते आपल्याला सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आणि गोल आकारात त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आता स्टिच केल्यानंतर मध्य भागावरती एक कट मारायचा आहे। कट मारून झाल्यानंतर आपल्याला सरळ जो फॅब्रिक आहे आपला आतला तो वरती काढायचा आहे। म्हणजे यामुळे काय होतं आपला शिलाई बाहेरचा जो कपडा असतो तो दिसत नाही। आता आपण जो मध्य भागावरती कट मारलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे पडलेले फॅब्रिक असतील ते घालून टाकायचे। इथे तुम्ही मोठे घालू शकता किंवा बारीक बारीक कटिंग करून सुद्धा घालू शकता। आणि बघा इथे फॅब्रिक अगदी छान असे मऊ घालायचे आहे, जास्त कडक फॅब्रिक घालायचे नाही आणि यानुसार त्याला मार्क करून घ्यायचे चारही बाजूला आणि मार्क केलेल्या ठिकाणी पूर्ण भागावरती शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर चौकोनी आकारात लांब अशा पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जे फॅब्रिक असेल त्यानुसार तुम्ही इथे पट्ट्या कटिंग करून घ्यायचे आहे। त्या पट्टीला दोन्ही बाजूला फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि फोल्ड करून झाल्यानंतर त्याला बाहेरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। पट्ट्या या पद्धतीने फोल्ड करायच्या आहे म्हणजे जो आपला बाहेरचा जो फॅब्रिक असेल तो आतमध्ये दाबला जाईल। यानुसार त्याला फोल्डिंग द्यायची आहे। बघू शकता तुम्ही सरळ पट्टी बघा 2 इंचची पट्टी आपण इथे तयार करून घेतली फोल्डिंग नंतर तर त्याची एक डिझाइन तयार होते। डिझाइन अशी यायला हवी ज्या पट्ट्या आहेत त्या एकमेकावरती यायला हव्या आणि असा व्ही आकार बनला पाहिजे जो रेड कलरचा दिसतो। अशानुसार तुम्ही ती पट्ट्या जॉईन करून घ्यायची आहे पूर्ण फॅब्रिकवरती। तर यानुसार तुम्ही मोठी साईज सुद्धा बनवू शकता आणि पट्टीची उंची सुद्धा इथे वाढवून घेऊ शकता। ज्या आपण बनवलेल्या ज्या पट्ट्या आहेत त्या बरोबर सेट करायच्या आहे, वरती अशा सेटअप व्हायला पाहिजे एकमेकावरती। यानुसार त्यांना स्टिच करून घ्यायचं। जशी आपण बाहेरच्या बाजूने शिलाई मारली तशा पूर्ण पट्ट्यावरती गोल आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। जसा अगोदर आपण जो भाग बनवला होता तसाच आपल्याला दुसरा भाग सुद्धा बनवायचा आहे राऊंड शेप मध्ये आणि तो आपल्याला जे पट्ट्या आपण मध्य भागावरती स्टिच केल्या होत्या त्या पट्ट्यावरती वरच्या बाजूने आपल्याला हा गोलवा आकार लावायचा आहे। जो आपण सर्कल बनवलेला आहे तो छोटावाला आणि या सर्कल वरती पूर्ण भागावरती गोल गोल शिलाई मारून घ्यायची आहे। पण बाहेरच्या जे डिझाइन बनवली ती त्या भागावरती पूर्ण शिलाई मारून घेतल्या आणि मध्य भागावरती सुद्धा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे या शिलाई मारल्यामुळे काय होतं एक कडकपणा येतो आणि आपलं छान असं पायदान दिसतं। आता बाहेरच्या बाजूने तुमच्याकडे जो पडलेला कपडा असेल किंवा तुमच्या पायदानुसार जो छान असा कलर सेट होत असेल पायदानुसार त्यानुसार 2 इंचची पट्टी घ्यायची आणि पट्टी पूर्ण गोलव्या आकाराला लावून घ्यायची। पट्टी लावताना छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या म्हणजे आपल्याला फोल्डिंगला सहज फोल्ड केल्या जाईल। यानुसार छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या। आपण जशी सरळ पट्टीमध्ये पाइपिंग बनवतो आणि तिला छोट्याशा प्लेट घेतो किंवा आपल्या कमरेला पट्टी बनवतो तिथे सुद्धा आपण 2 प्लेट्स घेतो त्यानुसार हा गोलवा आकारामध्ये आपण पट्टी लावणार आहोत। तिला छोट्या छोट्या प्लेट्स घेत यायचं आहे म्हणजे सहज फोल्डिंग केल्या जाईल। बघा मैत्रिणींनो जर ब्लाऊज छान जमत नसेल तर अशा पद्धतीचे पायदान बनवून सुद्धा तुम्ही सेल करू शकता। एखाद्या स्टोरवाल्याला सेल करायचं किंवा तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या ओळखीच्या बायकांना सुद्धा तुम्ही सेल करू शकता। याची प्राइस तुमच्या फॅब्रिकनुसार तुम्ही ठेवू शकता 30 रुपये 50 रुपये। यापेक्षा तर तुम्ही मोठं बनवत असेल तर 100 रुपये 150 रुपये कितीही मोठी तुम्ही साईज बनवू शकता आणि यानुसार तुम्ही स्वतःचा बिझनेस सुद्धा करू शकता। या ठिकाणी पाइपिंग टाईपमध्ये मोठी फोल्डिंग पट्टी दिलेली आहेत म्हणजे आपला जो बाहेरचा आकार आहे तो छान दिसेल किंवा तुम्ही तसं सुद्धा वेगळा सुद्धा इथं डिझाइन बनवू शकता। तुम्हाला एक आयडिया म्हणून ही डिझाइन मी दाखवलेली आहे। यामध्ये तुम्हाला जर आणखीन डिझाइन हवे असेल तर तशी मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटनुसार डिझाइन बनवून दाखवेल। कस्टमरच्या डिमांडनुसार मी या पद्धतीचे सुद्धा काम घेते। कस्टमरचे जे आपले नेहमीचे कस्टमर असतात पण त्यांना ते बनवून हवे असतात तर मी त्यांना बनवून देते। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी